नमस्कार. आज आपण दुधी हलवा बनवणार आहोत. तर दुधी हलवा बनवण्यासाठी प्रथम आपण दुधी घ्यायचा आणि दुधी घेताना कोवळा घ्यायचा. त्याला आपण नख लावून बघायचं. आपलं नख जर डुबला तर तो कोवळा आहे. त्यानंतर आणि कापल्यानंतर पहिलं चाखून बघायचं. का तर तो कधी कधी कडू लागतो. कडू असलं तर तो कदाचित विषारी असू शकतो. त्यामुळे आपल्याला त्रास होतो. तर कडू दुधी घ्यायचं नाही, तर थोडा गोडसर लागतो असा दुधी घ्यायचा. त्यानंतर किसताना त्याची वरची साल काढायची किंवा सालीसहित साईडची साल काढून घ्यायची आणि मधली थोडीशी साल ठेवून आपण किसून घ्यायचा. पण तसं केल्यानंतर काय होतं, आतमधला बी असतो तो त्याच्यातच पडतो. तर बी त्याचं मग ते बाजूला काढावं लागतं. आणि असं आपण जर वरचं बी काढून टाकून ते किसलं तरी पण होऊ शकतो. मग त्याचं बी पुन्हा काढायला आपल्याला लागत नाही. पण असं किसताना काय होतं, तर वरची साल आपल्या त्या दुधीला काढून टाकल्यामुळे हे वरचं भाग आपल्याला पूर्ण किसता येत नाही. तर आपल्याला जसं व्यवस्थित वाटेल, आपल्याला जसं सोपं वाटेल त्याप्रमाणे आपण ते दुधी चांगला किसून घ्यायचं व्यवस्थित. त्याच्यात बी वगैरे पडला असेल तर तो बी आपण संपूर्ण बाजूला काढून घ्यायचा. माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि कमेंट करायला विसरू नका. हे बघा, मी दोन्ही प्रकारे तुम्हाला किसून दाखवला. तो दुधी बियांसहित पण किसून दाखवला आणि त्यानंतर बिया काढून पण किसून दाखवला. तर त्यामुळे ते ज्या काही बिया पडल्या होत्या त्या आपण काढून घ्यायच्या. कोवळा दुधी असल्यानंतर त्या बिया आपण बाजूला काढू शकतो. त्यानंतर आपण थोडंसं तूप घालून घ्यायचं कढईमध्ये आणि तो जो दुधी आपण किसलेला आहे तो चांगला परतवून घ्यायचा. म्हणजे तो परतवताना त्याला पाणी सुटतं, तर पाणी संपूर्ण आटवून घ्यायचं. त्यामुळे त्याचा कच्चापणा आणि जो काही थोडाफार उग्रपणा असतो तो मोडून जातो. अशा प्रकारे हे बघा, पाणी सुटलं आणि तो पाणी संपूर्ण आटला पाहिजे, व्यवस्थित आटला पाहिजे. आणि हे परतत असताना त्याच्यामध्ये तो आपला दुधी चांगला शिजतो सुद्धा. अशा प्रकारे व्यवस्थित ते परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये जर आपण खवा घालणार असाल तर खवा घालून घ्यायचा, नाहीतर दूध घालून घ्यायचं. आपल्याकडे खवा जर रेडी नसेल तर आपण त्याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं. आता मी एक दुधी आणि अर्धा दुधी असा 1.5 दुधी घेतला होता. त्याच्यामध्ये मी जवळजवळ पाव लिटर दूध घातलं याच्यामध्ये. आता हा दूध आटेपर्यंत पुन्हा याला चांगलं परतून घ्यायचं. तुम्ही जेवढी याच्यावर जेवढं व्यवस्थित तुम्ही हे कराल तेवढं ते दुधी हलवा खूप छान होतो. अशा प्रकारे हे दूध संपूर्ण आटून घेतलेलं आहे. हे बघा, आता हे दूध आटून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये साखर घालायची. आता मी 1.5 दुधी घेतलं आहे, म्हणजे आणि त्यासाठी मी जवळजवळ 150 ते 250 ग्राम साखर घेतलेली आहे. ही साखर एवढी बरोबर होते. ज्याला कमी गोड पाहिजे असेल त्याने थोडी कमी टाकायची, पण एवढी साखर घातली की ते खूप छान होतं, चवीला अगदी मस्त होतं. आता हे साखरेचं पाणीही चांगलं आटून घ्यायचं. म्हणजे तो दुधी 3 वेळा आपण शिजवून घेतला म्हणा ना, तर त्यामुळे त्याच्यात असं चांगलं परतून घेतल्यामुळे त्या दुधी हलवा खूप छान लागतो. त्यानंतर याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालून घेतले. नंतर दुधी हलवा तयार. थँक्यू.